शेवगावमधील गुंतवणूकदारांना 1,61,00,000 रुपयांचा गंडा घालणारा साईनाथ कल्याण कवडे वय वर्ष 28 राहणार कुरुडगाव शेवगाव याला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं गुजरातच्या सुरतेतून ताब्यात घेतलंय। त्याची महिंद्रा कंपनीची कार पोलिसांनी जप्त केली आहे। या संदर्भात अवधूत विनायक केदार राहणार खंडोबानगर शेवगाव यांनी शेवगाव पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार साईनाथ कवडे यानं त्याच्या ॲसिटेक सोल्युशन ट्रेडिंग कंपनीमध्ये पैसे गुंतवल्यास 12% परताव्याचं आमिष दाखवलं होतं। त्यामुळे अवधूत केदार याच्यासह त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि परिसरातील इतर 5 जणांनी कंपनीत 1,61,42,900 रुपये गुंतवले। परंतु गुंतवणुकीवरील रकमेचा परतावा न देता कवडे हा पसार झाला। तो सातत्यानं ठिकाण आणि मोबाईल बदलत असल्यानं तपासामध्ये अडचण निर्माण झाली होती। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार संतोष लोंढे, शिवाजी ढाकणे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख, प्रशांत राठोड, ज्योती शिंदे यांच्या पथकानं कवडे याला अटक केली आहे। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे साईनाथ कवडे हा सुरत येथे असल्याची माहिती मिळाल्यानं पथकानं सुरतमध्ये जाऊन त्याला अटक केली। या तपासात साईनाथ कवडेनं त्याच्या मालकीची 15 लाख रुपये किमतीची महिंद्रा कार MH16 CY 0222 किशोर शिवाजी जाधव राहणार तिसगाव पाथर्डी याला दिल्याची माहिती दिली। ही मोटर पोलिसांनी जप्त केली। साईनाथ कवडेला पुढील तपासासाठी शेवगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। साईनाथ कवडे हा आरोपी गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय, शेवगाव।